सो वेलकम बॅक फ्रेंड्स. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं युनिट्स, त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स कोणकोणते आहेत? याचे 3 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत बघा. कोणकोणते? फूट, पाऊंड, सेकंद म्हणजेच एफपीएस सिस्टीम. याच्यामध्ये लेंथ इज मेजर्ड इन फूट, मास इज मेजर्ड इन पाऊंड, टाइम इज मेजर्ड इन सेकंद. देअरफॉर इट इज कॉल्ड एज एफपीएस सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके. त्याच्यानंतर बघितलं आपण जर लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजत असतील तर काय आहे? कोणती सिस्टीम? सीजीएस सिस्टीम. बरोबर. मास ग्रॅम मध्ये आणि टाइम जर सेकंद मध्ये मोजलं तर. त्याच्यानंतर एमकेएस सिस्टीम मध्ये मास लेंथ जी आहे ते मीटर मध्ये, मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये आणि टाइम जे आहे ते सेकंद मध्ये. ओके. ह्या 3 वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स जेव्हा इंटरनॅशनल ट्रेड डेव्हलप झाला आपल्या इकडे सगळीकडे, त्याच्या अगोदर प्रेझेंट होत्या. बरोबर. म्हणजे प्रत्येक देशाची वेगवेगळी सिस्टीम ऑफ युनिट तयार झाली होती. त्यांनी स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी ती डेव्हलप केलेली होती. ओके. ह्याच्यामुळे काय प्रॉब्लेम व्हायचा? जेव्हा देशाच्या अंतर्गत व्यवहार व्हायचे, फॉर एक्झाम्पल ब्रिटनमध्ये एफपीएस सिस्टीम वापरायचे, मग ब्रिटनच्या आतमध्ये जेव्हा व्यवहार व्हायचे तेव्हा जे काही कापड विकायचं असेल किंवा एखादी समजा वस्तू विकायची असेल ज्याची लेंथ मोजावी लागते आपल्याला अशी, तर लेंथ ही सगळ्या त्या देशामध्ये अंतर्गत फुटात मोजायची. त्याच्यामुळे देशाच्या अंतर्गत व्यवहार सुरळीत व्हायचे. बरोबर. समजा एखादा फ्रान्समध्ये आंबे विकायचे आहेत फ्रान्सच्या माणसाला, तर एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे आंबे विकायचे असतील तर ते कशामध्ये? ग्रॅम मध्ये. किंवा दुसऱ्या एखादं वस्तू विकायची असेल ज्याचं मास मोजायचं आहे ती ग्रॅम मध्ये मोजायची. बरोबर. ह्या ज्या सिस्टीम ऑफ युनिट्स प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या होत्या, त्यांच्यामुळे कोणता प्रॉब्लेम अराईज झाला तर त्यांच्यामुळे जेव्हा इंटरनॅशनल व्यापार डेव्हलप झाला, इंटरनॅशनल ट्रेड डेव्हलप झाला, जेव्हा वस्तूंची देवाणघेवाण ह्या देशातून त्या पर्टिक्युलर देशामध्ये आपल्याला करायची गरज पडली, तेव्हा मात्र थोडासा प्रॉब्लेम झाला. बघितलं आपण कोणता प्रॉब्लेम झाला होता? जर एखाद्या ब्रिटनच्या माणसाला समजा कापड विकायचा आहे, तो फ्रान्समध्ये जातोय व्यवसाय करण्यासाठी, कापड विकण्यासाठी, तर तो जे ते कापड आहे ते फूटमध्ये मोजणार आहे. परंतु फ्रान्समधल्या माणसाला फूट म्हणजे काय माहित नाही, तो कशामध्ये मोजतो? डिस्टन्स जे आहे किंवा लेंथ जे आहे ते सेंटीमीटर मध्ये मोजतो. बरोबर. आणि ह्या ब्रिटन मधल्या माणसाला सेंटीमीटर म्हणजे काय माहित नाही. म्हणजे जर त्यांना एखादी वस्तू ज्या युनिटमध्ये मोजायचे ते युनिटच माहित नसेल तर मात्र मग व्यवसाय कसे एकमेकांशी ते करू शकतात? हे शक्य होत नव्हतं. बरोबर. ह्याच्यामुळे गोंधळ व्हायला लागले. त्याच्यानंतर खूप ऑब्स्टॅकल्स अराईज व्हायला लागले जेव्हा इंटरनॅशनल ट्रेड डेव्हलप झाला तेव्हा. मग काय करायचं ठरलं तर ह्याच्यावरती बघा, प्रत्येक देशाचा ह्याच्या सगळ्यात बेसिक रूट कॉज कोणता होता? सगळा गोंधळ व्हायला लागला त्याचा, तर प्रत्येक देशाची सिस्टीम ऑफ युनिट डिफरंट होती. ओके. मग ह्याच्यावरती तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणता ऑप्शन निवडता येईल. ठीक आहे. बरेच विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स सुद्धा आलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये बघा काय झालं नेमकं. त्यावेळी लोकांना एक प्रॉब्लेम लक्षात आला की प्रत्येक देशाची सिस्टीम ऑफ युनिट वेगवेगळी असल्यामुळे आपण देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन व्यवसाय करू शकत नाही. देशाच्या अंतर्गत असेल तर ठीक आहे, कारण ही सिस्टीम ऑफ युनिट ब्रिटनच्या पूर्ण देशामध्ये फुटातच लेंथ मोजायची. परंतु त्या ब्रिटनच्या बाहेर डिस्टन्स आहे ते फुटात मोजत नाहीत. फ्रान्समध्ये सेंटीमीटर, दुसऱ्या एका देशामध्ये मीटरमध्ये मोजतात. बरोबर. मग हा जो प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेमचा रूट कॉज कोणता आहे तर प्रत्येक देशाची वेगवेगळी सिस्टीम ऑफ युनिट आहे. मग काय करायचं ठरलं तर लोक म्हणलेत की आपण थोडंसं बसलं पाहिजे म्हणजे थोडासा विचार केला पाहिजे आपल्याला नेमकं काय हा जो प्रॉब्लेम आहे याच्यावरती काय सोल्युशन काढायचं. मग बैठक जी आहे ती अरेंज केली गेली. फ्रान्समध्ये एक जिनिव्हा नावाचं शहर आहे, जिनिव्हा, त्या शहरामध्ये बैठक अरेंज केली गेली. प्रत्येक देशातला एक एक प्रतिनिधी, समजा 100-125 देशातले प्रत्येक देशाचे इंडिव्हिज्युअल जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो आले, तिथे जमले होते. आपल्या देशातून सुद्धा माझा एक मित्र गेला होता. मग हे जे सगळे देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे जमले फ्रान्स देशाच्या जिनिव्हा शहरामध्ये, तेव्हा एक कॉन्फरन्स हॉल त्यांनी बुक केला. सगळ्यांनी एक कॉन्फरन्स हॉलमध्ये ते गेले. सगळे असे कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले होते समोर. आणि समजा माझ्यासारखा एखादा अँकर समजा असा स्टेजवरती आला आणि स्टेजवरती आल्यानंतर त्यानं बोलायला सुरुवात केली की नेमका हा विषय काय आहे. तो सांगतो की सर्व देशातून आलेल्या रिप्रेझेंटेटिव्ह त्यांचं सर्वप्रथम स्वागत, आणि आपण जो इथं जमा झालेलो आहोत सगळे, त्याचा रूट कॉज काय आहे, त्याचं कारण काय आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता व्यवसाय करायची वेळ आलेली आहे. ह्या देशातून प्रत्येक दुसऱ्या देशात एखाद्या वेगळ्या देशामध्ये आपल्याला माल विकायची किंवा विकत घ्यायची वेळ आलेली आहे.
तेव्हा आता काय होतंय तर प्रत्येक देशाची, बऱ्याचशा देशांची आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल सिस्टीम ऑफ युनिट्स आहे. म्हणजे काही देश जे आहेत ते लेंथ जे आहे ते फूटमध्ये, काही देश लेंथ जे आहे ती सेंटीमीटरमध्ये, काही देश मीटरमध्ये मोजतात, काही देशांची वेगळीच हाताची पद्धत आहे. ह्याच्यामुळे काय होतंय, त्या देशांतर्गत काय प्रॉब्लेम येत नाही, परंतु देशाच्या बाहेर जाऊन एखादी वस्तू विकायची आहे, व्यवसाय करायचा आहे, तर प्रॉब्लेम येतोय. आता ह्याच्यावरती काय सोल्युशन काढायचं, काय तर ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, ह्या मेन कारणासाठी तुम्हाला इथं सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. आता कुणाचं म्हणजे कुणाचे सजेशन्स असतील तर त्यांनी सांगावं. मग बरेच जण म्हणले, ब्रिटनची लोक म्हणली की आमची सिस्टीम ऑफ युनिट्स फॉलो करा, आमची सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये फूट, पाऊंड आणि सेकंद हे जे आहे हे आपण मोजू शकतो, फूट म्हणजे लेंथ जे आहे ते फुटामध्ये मोजू शकतो वगैरे. मग आता ब्रिटनवाल्यांची जर सिस्टीम ऑफ युनिट फॉलो करायची म्हटली तर फ्रान्सवाले मग रागाला येतील. फ्रान्सवाले म्हटले की आमची सिस्टीम ऑफ युनिट फॉलो करायची, काही दुसऱ्या देशातली म्हणले की आमची सिस्टीम ऑफ युनिट फॉलो करायची. मग इथं थोडासा गोंधळ व्हायला लागला. आता काय करायचं, ह्याच्यावरती एक त्या कोपऱ्यामध्ये बसलेला जो रिप्रेझेंटेटिव्ह होता तो उभा राहायला, म्हणला की ह्याच्यावरती माझ्याकडे सोल्युशन आहे. मी म्हणलं की काय सोल्युशन आहे, जरा ये पुढं. तो पुढं आला. पुढं आल्यानंतर त्याने सांगितलं की इथं प्रत्येक देशाची वेगळी सिस्टीम ऑफ युनिट आहे. एखाद्याला आंबे दुसऱ्या देशात जाऊन विकायचे तर विकणारा पाऊंडमध्ये मोजतोय, विकतोय, आणि घेणारा ग्रॅममध्ये घेतोय. त्याच्यामुळे त्यांचा व्यवहार होईना झाला, कम्प्लीट व्यवसाय जे ट्रान्झॅक्शन आहे ते कम्प्लीट होईना झाले. ह्याच्यावरती तोडगा माझ्याकडे एक आहे. तर मी म्हटलं की कोणता तोडगा आहे, तर तो म्हणला की आपण कुणाचीच सिस्टीम ऑफ युनिट फॉलो करायची नाही. एफपीएस सिस्टीम जर फॉलो केली तर मग सीजीएस वाल्यांना राग येईल, सीजीएस फॉलो केली तर एमकेएस आणि एफपीएस वाल्यांना राग येतोय. मग आपण असं करूया की नवीनच सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप करूया, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा व्यवसाय करायची वेळ येईल तेव्हा ती सिस्टीम ऑफ युनिट फॉलो होईल. मग ती सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे नवीन सिस्टीम ऑफ युनिट जे इनोव्हेट करायचं जे विचार आहे त्याचा, तो सगळ्यांना पटला. सगळे म्हणले की चालेल चालेल चालेल, आपण एक वेगळी सिस्टीम ऑफ युनिट तयार करायची, फॉर्म करायची, की जेणेकरून ऍटलिस्ट जेव्हा आपण इंटरनॅशनल ट्रेड करू तेव्हा ती सिस्टीम ऑफ युनिट फॉलो करायची. ओके. मग कोणती सिस्टीम ऑफ युनिट फॉलो केली, त्या वर्षी त्या फ्रान्स देशाच्या त्या मीटिंगमध्ये एक सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप झाली, उदयास आली. ती सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे एसआय सिस्टीम. एसआय सिस्टीम. आता हा जो एसआय आहे, हा जो नाव आहे त्या सिस्टीमला एसआय सिस्टीम हे नाव का दिलं ह्याच्याबद्दल थोडंसं अगोदर करूया. जसं की फ्रान्समध्ये मीटिंग अरेंज केली होती, त्या फ्रेंच लँग्वेज मध्ये त्या सिस्टीमला नाव दिलं सिस्टीम आहे दी इंटरनॅशनल आहे. सिस्टीम येस आणि इंटरनॅशनलचा आपण असं म्हणूया की इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ओके. मग ह्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये एक टेबल फॉर्म केला गेला, सिरियल नंबर, त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीचं नाव, फंडामेंटल क्वांटिटी, 7 फंडामेंटल क्वांटिटी त्यावेळी डिफाईन केले होते. एक नंबर, दुसरा क्वांटिटीचं नाव, तिसरं घेतलं त्याचं एसआय युनिट, आणि अजून एक कॉलम घेतला त्याचा सिम्बॉल. ओके. ठीक आहे. पहिली काय जी फिजिकल क्वांटिटी आली ती आली लेंथ. लेंथ बद्दल त्या लोकांचं डिस्कशन सुरू झालं की लेंथला युनिट काय ठेवायचं, ह्या एसआय सिस्टीम मध्ये कोणतं युनिट ठेवायचं. मग आवाजी मतदान घेतलं गेलं. लेंथला युनिट जे ठेवायचं आपण ते सेंटीमीटर ठेवूया असं किती जणांचं म्हणणं आहे, तर फ्रान्स किंवा फ्रान्सचे जे शेजारचे देश आहेत जे सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट वापरत होते त्यांचा हात वर आला. फुटात लेंथ मोजायची, एसआय युनिट फूट ठेवूया असं किती जणांचं म्हणणं आहे, तर ब्रिटनच्या आसपासचे लोक त्यांचा हात वर आला.
जर लेंथचं मीटर हे युनिट ठेवायचं म्हणलं तर किती जण ऍग्री आहात? तर बऱ्याचशा लोकांनी हात वर केला. म्हणजे मेजॉरिटी जी झाली ती कशाची झाली? मीटरची. म्हणून लेंथचं जे एसआय युनिट तयार झालं ते कुठलं झालं? मीटर. ओके. ह्याचा सिम्बॉल फॉर्म केला गेला स्मॉल एम. ओके. ही एक पहिली फंडामेंटल क्वांटिटी इथं डिफाईन झाली. आता पुढे बघा, दुसरी मास. इथं लिहितोय मी ह्या टेबलमध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटी लिहितोय ह्या सगळ्या कसल्या आहेत? ज्यांना आपण डायरेक्ट मेजर करू शकतो बाय युजिंग पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? फंडामेंटल, ज्या दुसऱ्या कोणावरती डिपेंड नसतात. मग आता मास कशामध्ये मोजायचं? तर काही लोकांचं म्हणणं आलं ग्रॅम, काही लोकांचं म्हणणं आलं पाऊंड. ओके. तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आलं की आपण मास जे आहे ते किलोग्रॅम मध्ये मोजू. ठीक आहे. मग किलोग्रॅम हे काय झालं? एसआय युनिट झालं कशाचं? मासचं. ओके. त्याच्यानंतर त्याचं सिम्बॉल स्मॉल केजी. आता इथं बघा लिहिताना मी फुल नेम लिहितो ना, इथं फुल नेम ऑफ एसआय युनिट आणि इथं सिम्बॉल लिहितो. ओके. बघा सगळं आपलं रूल काय आहेत? एसआय युनिट लिहिण्याचे किंवा युनिट लिहिण्याचे रूल काय आहेत? ते युनिट जर आपल्याला पूर्ण लिहायचं असेल, फुल नेम ऑफ युनिट लिहायचं असेल तर कशाने सुरुवात करायची? स्मॉल लेटरने सुरुवात करायची. ओके. आणि जर सिम्बॉल लिहायचं असेल तर सायंटिस्टचं नाव असेल तरच कॅपिटल वापरायचं, अदरवाईज स्मॉल. आता मीटर हे काही सायंटिस्टचं नाव नाही, किलोग्राम हे काही सायंटिस्टचं नाव नाही, म्हणून आपण स्मॉलच वापरले. थर्ड फिजिकल क्वांटिटी टाइम. आता टाइम बद्दल थोडंसं डिस्कशन बघा. तुम्हाला आठवतंय 3 सिस्टीम ऑफ युनिट कुठल्या कुठल्या? एफपीएस, सीजीएस आणि एमकेएस. ह्या तिन्ही सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये एक कॉमन गोष्ट होती. कोणती होती? टाइम. बघा एफपीएस मध्ये टाइम कशामध्ये मोजायचे? सेकंद. सीजीएस मध्ये सेकंद आणि एमकेएस मध्ये सुद्धा कशात? सेकंद मध्ये. म्हणजेच टाइम ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे जिचं जिचं जे युनिट आहे ते तिन्ही सगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये कसं आहे? सेम आहे. म्हणूनच टाइम बद्दल कोणतं एसआय युनिट म्हणून फिक्स करायचं ह्याच्याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं की सेकंद. सेकंद हे टाइमचं एसआय युनिट फॉर्म झालं. त्याचा सिम्बॉल काय लिहिला? एस. बघा काय काय असे लिहितात? सेक. ठीक आहे. एस हे काय झालं? सिम्बॉल झाला स्मॉल एस. त्याच्यानंतर फोर्थ फिजिकल क्वांटिटी आहे टेम्परेचर. बरोबर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. ओके. टेम्परेचर कशामध्ये मोजायचं? तर तुमच्या मनामध्ये शब्द आला असेल किंवा तुमच्या मनामध्ये की युनिट फॉर्म झाले, आपलं जे कन्व्हिनियंट युनिट आहे, प्रॅक्टिकल युनिट आहे, आपण नेहमी वापरतो कोणतं? डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचरचं एसआय युनिट नाही फॉर्म झालं. मग टेम्परेचर बद्दल, हीट बद्दल किंवा टेम्परेचर बद्दल केल्विन हा एक केविलवाना सायंटिस्ट होता. केल्विन हा एक सायंटिस्ट होता. त्याच्या नावावरूनच टेम्परेचरला त्याचं युनिट द्यायचं ठरलं. ओके. केल्विनचं नावच हे टेम्परेचरचं युनिट फॉर्म झालं. ओके. आता हा केल्विन कसा आहे? सायंटिस्टचं नाव आहे, पूर्ण लिहिले म्हणून मी स्मॉलने सुरुवात केलेली आहे. परंतु जेव्हा सिम्बॉल लिहायची वेळ येईल तेव्हा कसं लिहायचं आपल्याला? कॅपिटल. म्हणजे टेम्परेचरचं एसआय युनिट काय झालं? केल्विन आणि त्याचा सिम्बॉल के झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडिशनल बघा, फिफ्थ लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर झालं. अजून एखादी फिजिकल क्वांटिटी आहे का की जी आपण फंडामेंटलच्या टेबलमध्ये लिहू शकतो? ह्याच्याबद्दल थोडंसं अजून चाचपणी करण्यात आली त्या मीटिंगमध्ये. तर एक जण म्हणला, त्या कोपऱ्यात बसलेला सायंटिस्ट म्हणला, रिप्रेझेंटेटिव्ह होता तो एका पर्टिक्युलर देशाचा, तो म्हणला की हा आपण एका पर्टिक्युलर टाइम मध्ये ह्या एंड पासून ते ह्या एंड पर्यंत कंडक्टर मधून किती चार्ज पास होतोय. समजा हा कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टर मधून समजा ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत चार्ज जो आहे, इलेक्ट्रिक चार्ज, तो इथून ते इथपर्यंत किती जातोय एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, पर युनिट टाइम मध्ये किंवा एका सेकंदामध्ये किती चार्जेस जात आहेत हे आपण मोजू शकतो. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? फ्लो ऑफ चार्ज. आणि ह्यालाच नाव देण्यात आलं करंट, इलेक्ट्रिक करंट. ओके. आता हे जे लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट ह्यांचे सुद्धा पर्टिक्युलर मित्रांनो सिम्बॉल आहेत. म्हणजे ह्या क्वांटिटीचे सुद्धा सिम्बॉल आपण देतो. लेंथला स्मॉल एल म्हणतो, मासला स्मॉल एम म्हणतो,
टाइमला स्मॉल टी म्हणतो, टेम्परेचरला थिटा किंवा कॅपिटल टी वापरतो. ओके, स्मॉल टी हा टाइमसाठी आहे आणि कॅपिटल टी जर वापरला तर तो टेम्परेचर होतो किंवा थिटा म्हणतात. इलेक्ट्रिक करंटला आपण काय म्हणतो, आय म्हणतो. ओके, आता इलेक्ट्रिक करंट ह्याचं एसआय युनिट काय सांगायचं, तर इलेक्ट्रिक करंट बद्दल एक सायंटिस्ट होऊन गेला, त्याने खूप जास्त रिसर्च केला. कोणता सायंटिस्ट होता, एम्पियर. हा जो एम्पियर नावाचा सायंटिस्ट होता त्याने इलेक्ट्रिक करंट आणि करंटच्या बाबतीत बरेचसे रिसर्च घडवून आणलेला आहे. म्हणून त्याला थोडासा रिस्पेक्ट देण्यासाठी इलेक्ट्रिक करंटचं जे एसआय युनिट आहे ते त्याचं नावच देण्यात आलं, म्हणजे एम्पियर. बघा, मी सुरुवात स्मॉलने केलेली आणि आता हा सायंटिस्ट नाव असल्यामुळे त्याचं सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल मध्ये लिहिणार. ठीक, आता एखादी अजून फिजिकल क्वांटिटी आहे का जिला आपण फंडामेंटल म्हणू शकतो. बरेच सगळीकडे शांतता झाली त्या मीटिंग मध्ये. बहुतेक ह्या 5च फंडामेंटल क्वांटिटी होत आहेत की काय, ह्या डायरेक्ट मोजू शकतो आपण विदाउट एनी डिपेंडन्स ऑफ अदर फिजिकल क्वांटिटी. मग एक त्या कोपऱ्यातून उभा राहिला, तो म्हणला की आपण ह्या बल्ब मधून किती लाईट बाहेर पडते, त्या बल्ब मधून किती लाईट बाहेर पडते, ह्या दोन्ही बल्बच्या मधून जी लाईट बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. एखाद्या बल्ब मधून बाहेर पडणारी जी लाईट आहे त्या लाईटची तीव्रता मोजू शकतो. कशी मोजू शकतोय, तर आता फॉर एक्झाम्पल समजा ह्या रूम मध्ये एक बल्ब आहे, हा बल्ब आहे असा. तो सायंटिस्ट आला पुढे, तो काय म्हटला, समजा ह्या रूम मध्ये एक बल्ब आहे, ह्या बल्ब मधून काहीतरी लाईट बाहेर पडते, बरोबर, आणि दुसऱ्या रूम मध्ये एक कॅन्डल लावली. मला सांगा, ह्या बल्ब मधून बाहेर पडणारी लाईट जास्त का ह्या कॅन्डल मधून. ह्या बल्ब मधून बाहेर पडणारी लाईटची इंटेन्सिटी आहे, तीव्रता आहे, ती कशी जास्त आहे, बरोबर. हा बल्ब जास्त प्रकाश बाहेर टाकतोय, ही जी कॅन्डल आहे ही कमी प्रकाश बाहेर टाकते, बरोबर. लाईटची इंटेन्सिटी ह्याची जास्त आहे, ह्याची कमी आहे, बरोबर. मग समजा एक कॅन्डल, दुसरी कॅन्डल आणली. आता 2 कॅन्डलनी मिळून प्रकाश तर ह्या रूम मधला 100% वाढला थोडासा, परंतु या बल्ब एवढा प्रकाश नाही 2 कॅन्डल मिळून टाकत. समजा 3 कॅन्डल, माझं टार्गेट काय आहे, जोपर्यंत ह्या बल्ब मधून जेवढा प्रकाश बाहेर पडतोय तेवढाच प्रकाश ह्या रूम मध्ये फॉर्म होण्यासाठी किती कॅन्डल आणावे लागते. बघा, मी 4थी कॅन्डल आणली, 5th कॅन्डल आणली, 6th आणली. हा, आता मात्र ह्या 6 कॅन्डल मिळून एकत्र मिळून तेवढीच लाईट बाहेर टाकतायत जेवढा हा बल्ब टाकतोय. म्हणजेच ह्या बल्ब मधून बाहेर पडणारी जी लाईट आहे त्या लाईटची इंटेन्सिटी, तीव्रता ही 6 कॅन्डल्स एवढी आहे, बरोबर. म्हणजेच आपण एखाद्या बल्ब मधून बाहेर पडणाऱ्या लाईटची काय मोजू शकतो, प्रकाशाची तीव्रता मोजू शकतो, बरोबर. त्यालाच आपण काय म्हणतो, लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस हा शब्द लाईटशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवा, लुमिनस इंटेन्सिटी. आता ही कशात मोजायची, तर आता हे कॅन्डलचं एक्झाम्पल दिलं म्हणून त्याचं युनिट पण काय झालं, कॅन्डेलला, आणि त्याचा सिम्बॉल झाला CD. ओके, कॅन्डेला इज द युनिट ऑफ लुमिनस इंटेन्सिटी. आता अजून एक फिजिकल क्वांटिटी जी फंडामेंटलच्या टेबलमध्ये त्या दिवशी वाढवली गेली, काय, तर एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या कंटेनरमध्ये एखादा सबस्टन्स असेल तर त्या सबस्टन्सची अमाऊंट आपण मोजू शकतो. समजा हा एक डबा आहे, ह्या डब्यामध्ये हवा आहे, त्या हवा किती हवा आहे आपण मोजू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि ह्याचं युनिट काय गेलं, तर युनिट केलं गेलं मोल, MOL, मोल, आणि त्याचा सिम्बॉल फॉर्म झाला MOL. ओके, बघा, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचा A घेतला आणि हा मोल आहे असं उचललं, मग काय झालं, अमोल, म्हणजे माझं नाव फॉर्म झालं. ओके, म्हणजेच ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी त्या दिवशी फॉर्म झाल्या. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीचं SI युनिट आणि त्याचा सिम्बॉल हा वापरायचा ठरलं, आणि ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीचा एक टेबल फॉर्म केला गेला आणि तो प्रत्येक देशाच्या रिप्रेझेंटेटिव्हकडे देण्यात आला. आता इथून पुढे त्या दिवशी ठरवण्यात आलं, इथून पुढे जे काय आपल्याला मेजरमेंट करायचं आहे, आंतरराष्ट्रीय ट्रेड करायचं, इंटरनॅशनल ट्रेड करायचं आहे, दुसऱ्या देशात जाऊन एखादी वस्तू विकायची आहे, तर ती वस्तूचं आपल्याला मास मोजायचं आहे, तर आपण ती कशामध्ये मोजणार, किलोग्रॅम मध्ये. देणाऱ्याने सुद्धा किलोग्रॅम मध्ये मोजायचं आणि घेणाऱ्याने सुद्धा किलोग्रॅम मध्ये मोजून घ्यायचं. ओके, लेंथ मोजायचे काय, मीटर.
मग 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या झाल्या सांगा? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. पाठ पाहिजे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लेंथचं युनिट काय? एसआय युनिट मीटर, सिंबल काय? स्मॉल एम. मासचा एसआय युनिट किलोग्रॅम, सिंबल काय? केजी. टाइमचा एसआय युनिट सेकंद, सिंबल काय? एस. टेम्परेचर केल्विन, कॅपिटल के. इलेक्ट्रिक करंट एम्पियर, कॅपिटल ए. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, सीडी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, एमओएल. ओके. हा जो टेबल आहे हा टेबल फॉर्म झाला, प्रत्येकाकडे देण्यात आला आणि त्या दिवशीची मीटिंग संपुष्टात आली. ठीक आहे. फार फार वर्षापूर्वी नंतर फार फार वर्षाचा कालावधी गेला. त्याच्यानंतर एक 10-15 वर्षानंतर परत ते जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्या रिप्रेझेंटेटिव्हना, प्रत्येक देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते, त्या रिप्रेझेंटेटिव्हना 10-15 वर्षानंतर परत बोलवण्यात आलं. परत या. मग आता सगळे रिप्रेझेंटेटिव्ह घाबरले. ठीक आहे, आपलं आतापर्यंत चांगलं चाललं होतं, सगळे जे व्यवहार होते ते आपण एसआय युनिट फॉलो करून करत होतो. आता आणि काय चूक झाली का काय? काय एखादा अपडेशन आलं, अपडेट करायची वेळ आलेली आहे का काय? म्हणून सगळ्या देशातले परतचे आहे तसे रिप्रेझेंटेटिव्ह कुठे आले? आहेत तसे रिप्रेझेंटेटिव्ह त्या कॉन्फरन्सला जमा झाले. परत त्याच ठिकाणी मीटिंग अरेंज करण्यात आली. सगळ्या देशांचे रिप्रेझेंटेटिव्ह जसे आले होते तसे आले. आपल्या देशातून सुद्धा एक माझा मित्र गेला होता. मग आता काय झालं तर सगळे थोडेसे कुतूहलाने बघतायत की काय झाले आता कोणास ठाऊक. परत माझ्यासारखा एखादा अँकर आला, समोर आला. ठीक आहे, सगळ्या देशातून आलेल्या प्रतिनिधींनो तुमचं परत एकदा इथं आपल्या कॉन्फरन्समध्ये स्वागत आहे. आजची ही मीटिंग परत एकदा बोलवण्याचं कारण काय आहे तर एक 10-12 वर्षापूर्वी आपली एक मीटिंग झाली होती ज्याच्यामध्ये आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी डिफाईन केल्या होत्या. 7 फंडामेंटल क्वांटिटी तयार केल्या होत्या. त्याचा टेबल तयार केला होता, एसआय युनिट आणि सिम्बॉल आपण तयार केला होता. ह्याच्यावरती तुमचा आता इंटरनॅशनल ट्रेड जो आहे तो प्रॉपर सुरू आहे का? तर सगळे म्हणले हो आहे, आम्हाला काय अडचण येत नाही. आता आमचं व्यवहार जे आहेत, व्यवसाय आहेत ते प्रॉपर फॉलो व्हायला लागले. मग आता परत कशाला इथं बोलवलंय? तर परत कशाला इथं बोलवलंय ते तुम्हाला सांगतो. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी शिवाय अजून काय तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी म्हणून सापडल्यात का हे विचारण्यासाठी इथं तुम्हाला बोलवण्यात आलं. सगळीकडे शांतता. बरेच जणांना वाटलं की काय नाही, ह्या 7च फंडामेंटल क्वांटिटी आहे, आम्हाला काय नाही सापडलं. हा, लास्ट बेंचवरून, लास्ट चेअरवरून, लास्ट रो मधून एक रिप्रेझेंटेटिव्हने हात वर केला. हो, मला एक सापडलं. मी त्याला पुढे बोलवून घेतलं. असं ये बाबा, असा साईडनं पुढे आला तो. सांग तुला काय सापडलं, सगळ्यांना जरा एक्सप्लेन करून सांग. सर, समजा ही एक लाईन आहे, ही एक काय लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे. ह्या 2 लाईनच्या मधला आपण काय करू शकतो? अँगल मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ह्या 2 लाईनच्या मधला आपण काय मोजू शकतो? अँगल मोजू शकतो. बरेच जण म्हणाले अरे हो, खरंच आपण मोजू शकतो अँगल 2 लाईनच्या मध्ये. आता जेवढा ह्या 2 लाईनच्या मध्ये अँगल आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी ह्या 2 लाईनच्या मध्ये अँगल, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त ह्या 2 लाईनच्या मध्ये अँगल आहे. म्हणजेच 2 लाईन एकमेकांच्या पासून किती अँगलने सेपरेट झाले आहेत, किती अँगल बनवत आहेत 2 लाईन एकमेकांना, ते आपण तो जो अँगल आहे तो अँगल काय करू शकतो? मेजर करू शकतो. हो, मेजर करू शकतो. आता ही जी अँगल आहे ही एक फिजिकल क्वांटिटी परत एक ऍड करण्यात आली ह्या टेबलमध्ये. आता बघा कसं केलं. समजा परत मी एक टेबल ऍड करतो. नंबर 1 क्वांटिटी, एसआय युनिट आणि सिम्बॉल. बघा कोणती क्वांटिटी सापडली? अँगल. हा जो अँगल आहे याला नाव देण्यात आलं प्लेन अँगल. बाबा काय रे प्लेन अँगल का म्हणायचं त्यांना? सर, का तर हा 2 लाईननी एकमेकींशी तयार केलेला अँगल आहे म्हणून आपण याला काय म्हणायचं? प्लेन अँगल. म्हणजे अँगलचे तुला असं म्हणायचं आहे का 2 प्रकार आहेत? हो, अँगलचे 2 टाइप्स आहेत. मग कोणकोणते 2 टाइप्स आहेत? एक आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे, समजा हा एरिया आहे
ह्या एरियाने बनवलेला अँगल. ओके, हा एक एरिया आहे, ह्या एरियाने बनवलेला अँगल ज्याला आपण कोन म्हणतो. बरोबर, आठवतंय कोन? तुम्ही भेळ खाताना कोन वापरता बघा असा, किंवा बर्थडे दिवशी आपण टोपी घालतो, ती जी टोपी आहे ती अशी असते की नाही. समजा ही एवढी मोठी टोपी आहे, मग हा जो अँगल आहे हा अँगल जास्त झाला. समजा ही छोटीशी टोपी आहे, तर मग हा जो अँगल आहे तो कसा झाला? छोटा. कुल्फी, ही बर्थडेची टोपी, बरोबर, भेळचं कोण आहे हा. म्हणजेच हा अँगल जो आहे हा अँगल कुणी फॉर्म केलाय? तर हा जो एरिया आहे ह्या एरियाने तयार केलाय. एरिया जर छोटा असेल तर अँगल पण छोटा होतो, एरिया जर मोठा असेल तर अँगल पण मोठा होतो. म्हणून ह्या अँगलला नाव दिलं सॉलिड अँगल. कसला अँगल? सॉलिड अँगल. म्हणजे अँगलचे तो काय म्हणला त्या दिवशी? दोन टाइप्स आहेत, एक प्लेन अँगल आणि दुसरा सॉलिड अँगल. ओके, प्लेन अँगल सांगा, द अँगल बिटवीन टू लाईन्स. अँगल बिटवीन टू लाईन्स, अँगल बिटवीन टू लाईन्स इज कॉल्ड एज प्लेन अँगल. आणि सॉलिड अँगल, द अँगल मेड बाय एरिया, द अँगल मेड बाय एरिया किंवा द अँगल सबटेंडेड बाय एरिया. समजलं? एरियाने बनवलेला अँगल असेल सॉलिड अँगल आणि दोन लाईनच्या मधला अँगल असेल प्लेन अँगल. ओके, ह्या दोन परत क्वांटिटी ऍड झाल्या त्याच्यामध्ये. मग सांग, प्लेन अँगल कशामध्ये मोजणार? हा, आपण कशामध्ये मोजतो? डिग्रीमध्ये. बरोबर, डिग्रीमध्ये. डिग्री हे एसआय युनिट नाही. मग काय आहे प्लेन अँगल? तो त्या दिवशी म्हटला की हा जो अँगल आहे हा आपण कशामध्ये मोजायचा? रॅडियन मध्ये मोजायचा. पण त्याचं युनिट काय आहे? तर RAD, रॅड. समजलं? रड. हे काय झालं त्याचं? एसआय युनिट. कुणाचं? प्लेन अँगलचं. आणि दुसरा आहे सॉलिड अँगल, ह्याचं युनिट झालं स्टेरॅडियन. काय रे? स्टेरॅडियन. आणि त्याचं सिम्बॉल झाला ST, रॅड. आपल्याला ट्वेल्थ मध्ये आपल्याला बऱ्यापैकी केसमध्ये आपल्याला प्लेन अँगलच वापरायचा, सॉलिड अँगल खूपच कमी टाइम मध्ये यूज करायचं किंवा याच्यावरती प्रॉब्लेम्स खूपच कमी येतात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तर अँगल जो आहे माहित, तू कशामध्ये मोजतात? डिग्रीमध्ये मोजतात. आम्हाला माहित आहे अँगल, दोन लाईनच्या मधला अँगल आम्ही मोजलाय 10th मध्ये 9th मध्ये, तो डिग्रीमध्ये मोजलाय. हे रॅडियन पहिल्यांदाच ऐकतोय. मग समजा डिग्रीचं रॅडियन करायचं असेल किंवा समजा रॅडियन दिलाय, तर रॅडियनचं डिग्री करायचं कसं करायचं? डिग्री आम्हाला माहित नाही. समजा π/2 रॅडियन हा एखादा अँगल आहे, मग त्याचं डिग्री सर कसं करायचं? रॅडियनचं डिग्रीमध्ये करताना 180/π ने काय करायचं? मल्टिप्लाय करा. ओके, रॅडियनचं डिग्रीमध्ये करताना 180/π ने मल्टिप्लाय करायचं. रॅडियनचं डिग्रीमध्ये करताना 180/π ने मल्टिप्लाय करायचं. समजलं? आणि सर उलट सुद्धा शक्य आहे का? हा शक्य आहे ना. डिग्रीचं सुद्धा आपण काय करू शकतो? रॅडियन मध्ये करू शकतो. डिग्रीचं सुद्धा आपण रॅडियन मध्ये करू शकतो. कसं करणार? हे केलं त्याच्या उलट करणार, म्हणजेच π/180 ने गुणायचं, π/180 ने मल्टिप्लाय करा. मग एक्झाम्पल बघा. मग कोणतं एक्झाम्पल? सरांनी एक एक्झाम्पल दिले. आता हा π/2 रॅडियन असं सुद्धा लिहितात किंवा π/2 आणि ह्याच्यावरती असा C लिहितात बघा, एक अर्धचंद्र काढायचा, तो सुद्धा काय झाला? रॅडियनच झाला. मग आता π/2 रॅडियनचं डिग्रीमध्ये करा. मग आता काय करणार मी? π/2 हा झाला रॅडियन. ओके, आता रॅडियनचं डिग्रीमध्ये करायचं 180/π ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ह्याला 180/π ने मल्टिप्लाय करायचं. त्या पाय बरोबर हे पाय पळून गेले, मग 2 हे येणार किती? 90 डिग्री. ओके, आता दुसरं एक्झाम्पल. समजा 45 डिग्रीचं रॅडियन करा. डिग्रीचं रॅडियन π/180 ने मल्टिप्लाय करायचं इंटू π/180. ओके, मग आता इथे भाग जातोय बघा. हा 45 आणि हा किती येणार? 4, म्हणजे π/4 रॅडियन. समजलं? तर ह्या ज्या दोन ऍडिशनल क्वांटिटी सापडल्यात ह्यांना काय म्हणायचं? ह्या पण फंडामेंटल क्वांटिटीजच आहेत, परंतु ह्या अगोदरच्या मीटिंग मध्ये सापडल्या होत्या का? नाही, ह्या नंतरच्या मीटिंग मध्ये सापडल्या होत्या. बरोबर, म्हणून ह्यांना वेगळं नाव देण्यात आलं. जसं की समजा आपण मेन आन्सर शीट लिहितो. आन्सर शीट सगळ्यांनी एक्झामच्या वेळा मेन आन्सर शीट घेतलेली आहे.
ती लिहिली आपण पूर्णपणे भरतो. अजून आपलं लिहायचं बाकी आहे, पण आन्सर शीट संपली म्हणून आपण पेपर देऊन जातो का? नाही जात. बरोबर. काय करतो मग आपण? सप्लिमेंट घेतो. बरोबर. म्हणजेच ही जी सप्लिमेंट आहे ही मेन आन्सर शीटला काय करतो? अटॅच करतो. समजलं? मग इथं सुद्धा मेन ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या ह्या, आणि नंतर ऍडिशनली सापडलेल्या ह्या 2 आहेत, पण ह्यांना म्हणतात सप्लिमेंटरी क्वांटिटी. कसल्या क्वांटिटी? सप्लिमेंटरी क्वांटिटी. ओके. का सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत? का तर ह्या मीटिंगच्या वेळी ह्या सापडलेल्या नव्हत्या, नंतरच्या ऍडिशनल मीटिंगच्या वेळी ह्या सापडल्या म्हणून सप्लिमेंटरी, म्हणजे ह्या 2 नंतर आपण ऍड केल्या. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज सप्लिमेंटरी क्वांटिटी. आता बघा, ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, ह्या 7 आणि ह्या 2 अशा ह्या 9 क्वांटिटीमध्ये आपलं पूर्ण फिजिक्स इन्क्लूड झालेलं आहे. तुम्ही म्हणाल की सर असं कसं? ह्या क्वांटिटी सोडून दुसऱ्या सुद्धा क्वांटिटी आहेतच की फिजिक्समध्ये. फॉर एक्झाम्पल एरिया. मला सांगा, एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. एरिया ही आपण कसली म्हटलोय? डिराइव्ड क्वांटिटी. का तर एरिया ही दुसऱ्या एखाद्या क्वांटिटीवरून तयार करावी लागते. समजा ह्या रूमचा एरिया मोजायचा आहे, तर तुम्ही काय करणार? रूमची लेंथ इंटू ब्रेड करणार. बरोबर. लेंथ मोजणार. मला सांगा लेंथ म्हणजे काय रे? मी अगोदर सांगितलं डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. मग ब्रेड म्हणजे काय? ह्याला पण काय म्हणणार? डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट. समजा ह्या बोर्डचा एरिया मोजायचा आहे, तर अगोदर ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत ह्या 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्स लेंथ, ह्या 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्स ब्रेड. अरे पण 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्सच आहे ना ते, म्हणजे ब्रेड असो, हाईट असो, बरोबर, डिस्टन्स असो, हे सगळं काय आपण याला म्हणणार? लेंथ म्हणणार आहे. म्हणजेच लेंथ इंटू काय होणार रे? ब्रेडला सुद्धा काय म्हणणार? लेंथच म्हणणार. बघा, हे म्हणजे ह्या 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स अलॉंग दिस डायरेक्शन. ही लेंथ म्हणजे काय? डिस्टन्स अलॉंग दिस डायरेक्शन, ज्याला आपण ब्रेड तर थोडंसं वेगळं डिफाईन केलं. समजतंय? म्हणजेच एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू लेंथ, म्हणजे एरिया डिपेंड्स अपॉन लेंथ. दॅट्स वाय एरिया इज कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटी. मला सांगा, आता हा जो एरिया आहे ह्या 7 आणि ह्या 2 मध्ये नाहीये. बरोबर. तुम्हाला मग हा जो एरिया ह्या 7 आणि 2 मध्ये नाही, तर मग तुम्ही कसं म्हणताय की ह्या 9 क्वांटिटीमध्ये पूर्ण फिजिक्स इन्क्लूड झाले? बघा, एरिया ह्याच्यामध्ये नाही, परंतु एरिया कशापासून बनवलाय? लेंथ पासून. लेंथ तरी आहे ना याच्यामध्ये. ओके. लेंथ आहे. समजा व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला आहे सांगा? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. अरे लेंथ म्हणजे लेंथच, ब्रेड म्हणजे अगेन लेंथच. ब्रेड मोजताना सुद्धा तुम्ही काय करता? 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्सच मोजता, आणि 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्स आपण लेंथ म्हणतो. हाईट मोजताना सुद्धा काय करतो आपण? 2 पॉइंटच्या मधलं डिस्टन्सच मोजतो, अगेन लेंथ. म्हणजे व्हॉल्यूम डिपेंड्स अपॉन लेंथ. अगदी बरोबर. म्हणजेच व्हॉल्यूम जर ह्या 9 मध्ये नसला तरी सुद्धा व्हॉल्यूम ज्याच्यावर ते डिपेंड आहे ती लेंथ ह्याच्यामध्ये आहे. आलं लक्षात? म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटी ही एकतर ह्या 7 मध्ये असेल किंवा ह्या 7 मध्ये असणाऱ्यावरती डिपेंड असेल. समजलं? म्हणजे फिजिक्स मध्ये येणाऱ्या जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल फोर्स, वेलॉसिटी, प्रेशर, त्याच्यानंतर स्ट्रेस. ओके. तर ह्या सगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ह्या सगळ्या जेवढ्या फिजिक्समध्ये फिजिकल क्वांटिटीज येणार आहेत त्या एकतर ह्या 7 मध्ये असतील, 7 आणि ह्या 2 9 मध्ये असतील, किंवा ह्या 9 वरती डिपेंड असणारे असतील. समजलं? ठीक आहे. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? तर बेसिक लक्षात घ्या गोष्ट. आज हा टेबल जो शिकलोय हा खूप इम्पॉर्टंट टेबल आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप झालेली होती, त्याच्यामुळे गोंधळ व्हायचा, म्हणून नवीन एक इंटरनॅशनल सिस्टीम फॉर्म केली गेली, सगळीकडे यूज करायची ठरली. ती कोणती सिस्टीम आहे? ESI सिस्टीम. त्याच्यामध्ये ह्या 7 आणि ह्या 2 ऍडिशनल सप्लिमेंटरी क्वांटिटी ऍड केल्या.